त्या अर्थतज्ञ नरेश बोडके सर सुद्धा आपल्यासोबत जोडले जाते, त्यांच्याकडे जाऊयात. बोडके सर, तुम्ही सगळा अर्थसंकल्प पाहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, अर्थसंकल्पातून नेमकं काय हाती लागलं? मी अगोदरची चर्चा खरं तर ऐकलेली नाहीये, हम्म, हम्म, त्यामुळे माझी जी पहिली प्रतिक्रिया ती देतो. अ, मला असं वाटतं की हा जो अर्थसंकल्प आहे हा तशा अर्थाने असा काही घोषणावाला अर्थसंकल्प नाही. त्याचं कारण असं आहे की आता लगेच कुठल्या निवडणुका नाहीयेत. थोड्या ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे त्या त्या राज्यामध्ये थोडासा फोकस दिसतोय, परंतु अशी मोठी कुठली घोषणा होताना दिसत नाही. आणि म्हणूनच मी या बजेटला एक सुधारणांचं बजेट म्हणतो, कारण त्यांनी आता अनेक सुधारणा ह्या बजेटमध्ये त्यांनी आता त्याचं बीज लावलेलं आहे. आणि ते बीज मला वाटतं आता पुढच्या 2-3 वर्षात त्या सुधारणांचा तो परिणाम आपल्याला दिसायला लागेल. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे की एक सगळ्या डॉट्सला जर कनेक्ट केलं, तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग असेल, शेती असेल किंवा शेती आधारित इतर उद्योग असतील, त्या सगळ्यांचा विचार जर केला तर मला असं वाटतं एम्प्लॉयमेंट क्रिएशन, नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी जास्त फोकस दिला गेलेला आहे. आणि ती सुद्धा मला वाटतं ती सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी असायला पाहिजे होती, कारण ज्या प्रमाणात जॉब क्रिएट व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये. या उलट जगभर आणि अशा आपल्यासारख्या सगळ्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जॉबलेस ग्रोथ नावाची जी काही संकल्पना आहे ती पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की उत्पन्न वाढतंय, ते त्याचा मोठा वाटा हा सर्व्हिसेस सेक्टरचा असतो. कृषीचा आणि उद्योगाचा म्हणावं त्या याच्यामध्ये तेवढा त्याचा वाढताना दिसत नाही, वाटा वाढताना दिसत नाहीये. कृषीचा वाटा कमी होणं अपेक्षित असतं ऍक्च्युली, पण कृषीचा वाटा सुद्धा कमी होताना दिसत नाहीये. आणि छुपी बेरोजगारी जी कृषीमध्ये असते, ती सरप्लस लेबर ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला एम्प्लॉयमेंटच्या अवेन्यूज असणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने तुम्हाला शेती आधारित जे उद्योग आहेत, त्यामध्ये डेअरी आहे, फिशरी आहे किंवा कुक्कुटपालन आहे, या सगळ्या गोष्टीवर फोकस देणं गरजेचं असतं. त्यासोबत मॅन्युफॅक्चरिंगला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्ही एकंदरीत विचार केला तर हे बजेट अर्थशास्त्राच्या दृष्टीने खूप चांगलं बजेट आहे, कारण अनेक रिफॉर्म्स आहेत. कारण जगभर जी काही अनिश्चिततांचा खेळ चाललेला आहे, त्यामध्ये आता टॅरिफ वरचा एक प्रश्न आहे, त्यामध्ये देशांतर्गत काही सिच्युएशन आहे, जसं की आता अर्थव्यवस्था ही थोडी स्लो होताना दिसते. ती इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 7.2 7.3 च्या स्पीडनी ग्रोथ आणि ती आता पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये 6.8 पर्यंत आली. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की कुठेतरी स्लो डाऊन सुरुवात झाली. त्या स्लो डाऊनला आपल्याला काउंटर करण्यासाठी आणि टॅरिफ वॉरचा जे काही परिणाम आता यायला सुरू झाला त्याला काउंटर करण्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, बेसिकली काय तर नक्कीच मागणी नक्कीच वाढवणं, बोडके सर, देशांतर्गत मागणी आपल्यासोबत वाढवणं फडणीस सर गरजेचं सुद्धा आहे. आहेत.